Yes, thank you all. Thank you for joining in time and welcome all of you in Youth Money Mastery Session. सो आपण आज मॉड्यूल 4 बघणार आहोत. सो मॉड्यूल 4 बघण्यापूर्वी मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमचा वीक जो आहे लास्ट वीक तो कसा होता, काय काय ॲक्टिव्हिटी तुम्ही परफॉर्म केल्या, काय काय स्टेप तुम्ही फायनान्शियली तुमच्या जर्नीमध्ये घेतलेल्या आहेत. सो लेट स्टार्ट वन बाय वन. यस निशांत. तर सर माझा लास्ट वीक म्हणजे खूप छान होता. मी जो माझा मेन क्लास आहे मॉर्निंगचा FFC क्लबवाला तो जॉईन करू शकलो नाही, कारण की माझी स्कूल चालू झाली आहे आणि समर पण मी जॉईन करू शकणार नाही, पण मी दर संडेला जॉईन करणार आहे. नंतर मी प्रिपरेशन केली की मला संडेला क्लास लीड करायचा होता, त्याबद्दल मी प्रिपरेशन केली आणि माझे जे स्कूलचा जो वर्क आहे ते कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मी माझी जे 6 जारवाले टेक्निक्स आहे, म्हणजे 6 जारवाली एक्सरसाइज आहे, त्याच्यामध्ये पण मी रोज काही स्मॉल अमाऊंट टाकत राहतो. बस इतकंच आहे. आणि ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज आणि तुम्ही जे एक्सरसाइजेस सांगितले आहे ते तर रोज चालूच आहे माझ्या. तर इतकंच सांगायचं होतं. थँक्यू सर, ओके बोलायला ओके, चान्स ग्रेट दिला. ग्रेट ग्रेट. पिगी बँक एक्सरसाइज रोज होते. ओके हो सर, हो. ओके. मंथ एंडिंगला आपल्याला ती अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. ॲज आय गिव्ह यू प्रॉमिस की तुम्हाला एक मी म्युच्युअल फंड सांगेल, त्यात तुम्हाला इन्व्हेस्ट करायची आहे. यस. यस निधी. आय थिंक फर्स्ट फर्स्ट डे आहे आपला. हो सर. ओके. कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही काय करतात? माझं नाव निधी डोलस आहे. मी 9th क्लासमध्ये शिकते, लेट नारायणराव वर्गणे स्कूलमध्ये. माझी करंट एज 14 इयर्स ओल्ड आहे. आणि मी बुट्टीबोरी नागपूरमध्ये आहे. थँक्यू. ओके, ग्रेट ग्रेट. सो आपण व्हिडिओ पाहिलेले आहेत, जे पहिलेचे सेशन झालेले त्याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत, यूट्यूबला मी शेअर केलेले आहे. हो सर. ओके. सो पहिला जो सेशन आहे त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितलेलं आहे, जसं पिगी बँक एक्सरसाइज असेल, गोल कार रीडिंग असेल, आपले डेली टास्क आपल्याला लिहायचे आहे. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज आहे, ते आपल्याला करायची आहे डेलीमध्ये. तर ग्रॅटिट्यूड एक्सरसाइज कशी करायची ॲट द एंड ऑफ सेशन मी आज पुन्हा तुम्हाला सांगेल की ग्रॅटिट्यूड तुम्ही कशा प्रकारे करू शकतात, राईट. आणि जे पण मी इथे शिकवतोय ते आपल्याला काही ना काही आपल्या लाईफमध्ये फॉलो करायचे आहे त्या गोष्टी, राईट. राईट निधी. जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला ॲट द एंड ऑफ सेशन विचारू शकतात. येस. सो थँक्यू सो मच. येस मृणाली. फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी गुड मॉर्निंग सर. आणि मी म्हणजे मागच्या वीक पासून माझे डेली हॅबिट थोडे फार चेंज होऊन राहिले. एव्हरी मॉर्निंग 4 o'clockला उठणे, एक्सरसाइज, ग्रॅटिट्यूड लिहिणे आणि त्यानंतर माझ्या एक्झामची प्रेप करणे आणि मग जे तुम्ही शिकवलं त्याची थोडीफार स्टडीज करणे आणि मी डेली म्हणजे माझे थोडे बहुत जे मनी आहे ते सेव्ह करून राहिले, म्हणजे पिगी बँक लाईक. आणि म्हणजे डेली जे एक्सपेन्सेस मी करते, डेली माझा किती किती खर्च होतो आणि काय काय मी कुठे कुठे मी मनी वेस्ट केलाय, इन्व्हेस्ट केलाय, ते ते मी लिहिते. म्हणजे रिटर्न आहे माझ्याकडे सगळं. आणि हो, ते फार ऍक्टिव्हिटीज मी सुरुवात केली आहे, म्हणजे ओके, डेली ग्रेट करते. ग्रेट 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 मृणाली. सो एक्सपेन्सेस राईट करण्यासाठी मी तुम्हाला शीट पण शेअर करेल की त्या शीटमध्ये तुम्ही नीड अँड वॉन्ट्समध्ये कसे तुम्ही तुमचे एक्सपेन्सेस जे आहेत ते मॅनेज करू शकता. सो डेफिनेटली इट विल गिव्ह अ क्लिअर आयडिया की तुम्ही महिन्याचे किती खर्च करतात किंवा तुमचे नीड्समध्ये जास्त जात आहेत का वॉन्ट्समध्ये जास्त जात आहेत, तर ते तुम्हाला क्लिअरिटी येईल. आणि ॲट द एंड ऑफ मंथ आपण त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊ की बेसिकली तुमचा खर्च किती होतोय, तुम्ही कुठं खर्च टाळू शकता किंवा कुठं बचत तुम्ही करू शकतात, राईट. यस नंदिनी. येस सर. येस. काय काय ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म केलेल्या आहे लास्ट वीकमध्ये? सर मी पिगी बँक सुरू केलेली आहे माझी. ओके आणि आणि बरेचसे ग्रॅटिट्यूड वगैरे पण लिहायला सुरू केलंय. आणि मी वेगळी बुक बनवली खरं तर त्यासाठी. ओके ओके, ग्रेट. आणि त्यावरच मी सगळं जे काय करायचं आहे वगैरे ते लिस्ट बनवायला सुरू केलेलं आहे माझं लास्ट वीक पासून.
ओके 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 ग्रेट. तर आपल्याला या ॲक्टिव्हिटी डेली करायच्या आहेत. मे बी तुम्हाला त्याच्यामध्ये कधी कधी बोर होईल, पण बोर झाल्यानंतर आपल्याला ॲक्टिव्हिटी परफॉर्म करायची आहे, कारण की जोपर्यंत ही आपली हॅबिट नाही बनत, म्हणजे सवय नाही बनत, तोपर्यंत या गोष्टी आपल्याला करत राहायच्या आहे. जसं आपण सकाळी उठून ब्रश करतो, राईट, आंघोळ करतो, तर त्या गोष्टी या पण अशा गोष्टी आहेत त्या आपल्या सबकॉन्शियसमध्ये फिट बसायला पाहिजे की मला रोज एक्सपेन्सेस माझे लिहायचे आहेत, मला रोज डेली ॲक्टिव्हिटी ज्या आहेत, म्हणजे उद्याचं जे काम आहे ते मला आज लिहून काढायचं की मी कशा प्रकारे ते करू शकतो, राईट. त्याच्यानंतर रोज ग्रॅटिट्यूड करायचं आहे. ग्रॅटिट्यूड ही एक पॉवरफुल टेक्निक आहे. आपल्याला माहीत नसेल, पण ग्रॅटिट्यूड एवढी पॉवरफुल टेक्निक आहे की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते नक्की तुम्हाला भेटेल. फक्त तुम्हाला त्या फ्रिक्वेन्सीमध्ये यायला टाईम लागेल, पण ग्रॅटिट्यूड नेहमी आपण करत राहा. ओके. सो आपल्याला जे पण या मॉड्यूल 4मध्ये शिकलं जाईल ते आपण फॉलो करायचं आहे. जे पण आपल्याला या कोर्सेसमध्ये शिकला जाणार आहे ते आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. कारण की लास्ट मॉड्यूलमध्ये आपण बेसिक बँकिंगचं कन्सेप्ट शिकलो. त्याच्यामध्ये बँक कसे काम करते, सेव्हिंग अकाउंट काय असते, करंट अकाउंट काय आहे, राईट, सॅलरी अकाउंट काय, त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. इफ यू क्रॉस युअर 18 एज, म्हणजे तुम्ही जर 18 वर्षाच्या वया म्हणजे तुम्ही जर क्रॉस केलं असेल इयर 18, तर तुम्ही डेफिनेटली बँकेमध्ये जा, तिथे पहा, तिथे बँक अकाउंट तुम्ही ओपन करू शकता स्वतःचं. म्हणजे जे बँकेचे कर्मचारी ते तुम्हाला काय ॲन्सर देतात, कशा प्रकारे तुम्हाला सजेस्ट करतात ते तुम्हाला पाहायचं आहे, आणि जेणेकरून तुम्हाला तिथे तुमचं बँक अकाउंट ओपन करता येईल, राईट. सो आजचा जो सेशन आहे तो आज फार फार इम्पॉर्टंट सेशन आहे, मॉड्यूल 4. सो लेट मी शेअर माय स्क्रीन. सगळ्यांना स्क्रीन शेअर होते? सर, येस. लास्ट सेशनचा रिकॅप. ओके. येस, कोणाला लास्ट सेशनचा रिकॅप करायचा असेल? निशांत मीच नेहमी करतोय. करतो. आज कोणाला नवीन ट्राय करायचं आहे? येस निशांत, यू कॅन गो हेड. नेक्स्ट टाइम आपण ओके सर. सगळ्यांना चान्स देऊ, राईट. सो बी रेडी, राईट. तर येस निशांत, कंटिन्यू. ओके सर. तर मी लास्ट सेशनचा रिकॅप शेअर करणार आहे, जो बँकिंग बेसिक्सवर होता. हां. तर लास्ट सेशन जो होता तो आपला बँकिंग बेसिक्सवर होता. लास्ट सेशनमध्ये आपण शिकलो की बँक आपल्या फायनान्शियल लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते. बँक आपले पैसे सेफ ठेवते आणि डिपॉझिट आणि विड्रॉलची फॅसिलिटी देते, लोन्स प्रोव्हाइड करते आणि डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुद्धा देते. SBI, HDFC बँक आणि ICICI बँक हे काही पॉप्युलर बँक्स आहेत. त्यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ बँक अकाउंट बद्दल शिकलो होतो. सेव्हिंग अकाउंट्स हे पैसे सेव्ह करण्यासाठी वापरला जातो आणि त्यावर इंटरेस्ट पण मिळतो. स्टुडंटसाठी हे सगळ्यात कॉमन आणि सगळ्यात चांगला अकाउंट आहे. हे स्टुडंट्स पण ओपन करू शकतात. नंतर येते आपले करंट अकाउंट. हे मेनली बिझनेससाठी असतो. या अकाउंटमध्ये हाय ट्रान्झॅक्शन्स लिमिट पण जनरली इंटरेस्ट मिळतात. इंटरेस्ट नाही मिळत या अकाउंटवर. नंतर येते सॅलरी अकाउंट. या सॅलराइज्ड पर्सनसाठी असतो. त्यामध्ये झिरो बॅलन्स फॅसिलिटी आणि इझी लोन ॲक्सेस सारखे बेनिफिट्स मिळू शकतात. त्यानंतर आपण UPI आणि डिजिटल पेमेंट्सबद्दल शिकलो. UPI मध्ये UPI म्हणजे UPIचं जे फुल फॉर्म आहे ते असं आहे की अनडिफाईन्ड पेमेंट्स इंटरफेस. याचे माध्यमातून गुगल पे, फोन पे आणि पेटीएम सारखे ॲप्स वापरून इन्स्टंट मनी ट्रान्सफर करता येतो. UPIचे बेनिफिट्स म्हणजे इन्स्टंट ट्रान्सफर याच्यात मिळतो आपल्याला. 24/7 अवेलेबिलिटी असते. इझी पेमेंट्स आणि कॅश कॅरी करायची गरज नसते. नंतर आपण डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मधले डिफरन्स पण समजून घेतले होते. डेबिट कार्ड वापरला की आपण आपलेच पैसे म्हणजे आपल्याच बँक अकाउंट मधले पैसे स्पेंड करतो आणि क्रेडिट कार्ड वापरला की बँक कडून बॉरोड मनी वापरतो आणि नंतर ते रीपे करावं लागते.
त्यानंतर आपण डिजिटल पेमेंट सेफ्टी बद्दल शिकलो. आपण पासवर्ड स्ट्रॉंग वापरायचे, रेसिपियंट्स व्हेरीफाय करायचे, नंतर स्क्रीन लॉक अनेबल ठेवायचे आणि बँकिंग ॲप्स अपडेट ठेवायचे. आणि कधीही ओ टी पी, ATM पिन किंवा UPI पिन कोणासोबत शेअर करायचं नाही. अननोन लिंक्सवर क्लिक करायचं नाही. पुढे आपण इंटरेस्टबद्दल शिकलो. इंटरेस्ट म्हणजे बँकमध्ये पैसे सेव्ह केले तर मिळणारे एक्स्ट्रा पैसे आणि लोन घेतला तर बँकला द्यावं लागणारे एक्स्ट्रा पैसे. उदाहरण दिला तर जर आपण 10,000चा FD मध्ये 5% इंटरेस्टने 1 वर्षासाठी ठेवले तर 500 रुपये आपल्याला इंटरेस्ट मिळतो. आणि 50,000 लोन घेतलं आणि इंटरेस्ट रेट 10% असलं तर 5,000 इंटरेस्ट द्यावा लागतो. नंतर आपण FD आणि RD बद्दल शिकलो. FD म्हणजे फिक्स डिपॉझिट, जिथे एकच वेळेस लंप सम अमाऊंट इन्व्हेस्ट करतो आणि फिक्स्ड पिरियडसाठी हायर इंटरेस्ट मिळतो. म्हणजे रिक्रुटिंग डिपॉझिट, जिथे दर महिन्याला फिक्स्ड अमाऊंट सेव्ह करतो. हे स्टुडंट्स आणि बिगनर्ससाठी खूप युजफुल आहे. आपण नंतर सिबिल स्कोअर बद्दल शिकलो होतो. सिबिल स्कोअर आपली क्रेडिट वर्थनेस मेजर करते. 750 पेक्षा जास्त स्कोअर एक्सलेंट मानला जातो. 700 ते 750 स्कोअर गुड मानला जातो आणि 650 खाली स्कोअर इम्प्रूव्ह करण्याची गरज असते. शेवटी आपण कॉमन बँकिंग मिस्टेक्स बद्दल शिकलो, ज्या स्टुडंट्सनी अवॉइड केल्या पाहिजे. जसं की OTP शेअरिंग करणे, फेक बँक लिंक्सवर क्लिक करणे, वीक पासवर्ड वापरणे, बँक करणे आणि लोन घेताना टर्म्स अँड कंडिशन ना समजून घेणे. नंतर या सेशनमधून मला एक इम्पॉर्टंट लर्निंग मिळाली की बँक नॉलेजमुळे आपण आपले पैसे सेफ ठेवू शकतो आणि फायनान्शियल डिसिजन्स घेऊ शकतो आणि डिजिटल पेमेंट्स रिस्पॉन्सिबली वापरू शकतो. थँक्यू सर. हा होता माझा लास्ट सेशनचा रिकॅप आणि आजच्या क्लाससाठी मी खूप एक्सायटेड आहे. तर तुम्ही आजचा क्लास चालू करू शकता. थँक्यू सर. येस, थँक्यू मला थँक्यू बोलायचं. निशांत, थँक्यू सो मच. जो लास्ट सेशन जो रिकॅप केलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण काही चांगल्या गोष्टी शिकलोत. सिबिल स्कोअर काय असते, मे बी तुमच्या सगळ्यांसाठी नवीन असेल. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सिबिल स्कोअर का इम्पॉर्टंट असतो आणि तो आपण कशा वाढवू शकतो. सो थँक्यू सो मच निशांत. सो लेट स्टार्ट विथ अवर न्यू सेशन, मॉड्यूल 4. येस, आर यू एबल टू सी द स्क्रीन? या सगळ्यांना स्क्रीन दिसते? येस सर. Okay, yes, give me a minute. येस, सो आज आपण जो पाहणार आहोत मॉड्यूल 4, अंडरस्टँडिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय की महागाईचा दर. आपण त्याला सोप्या शब्दात काय म्हणू शकतो? महागाईचा दर. आपण पाहतोय की प्रत्येक दिवस महागाई वाढत जाते, राईट. जेव्हा मी लहान होतो तेव्हा अराउंड 50 रुपये लिटरमध्ये तेलची कॅन भेटायची. जे खाण्याचं तेल असते ते. आज तेलची जी प्राइस आहे, खाण्याच्या तेलची प्राइस अराउंड 200 प्लस पर्यंत गेलेली आहे एका लिटर मागे. तर इन्फ्लेशन रेट का वाढतो, महागाईचा दर का वाढतो, तर हे आपल्याला आज जाणून घ्यायचंय. येस, आपण जे पाहणार आहोत मॉड्यूल 4 मध्ये, अंडरस्टँडिंग इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे एक महागाईचा दर आहे. आपण दिवसेंदिवस पाहतोय की महागाई वाढत चाललेली आहे. त्याच्या मागे रिझन काय असतात, राईट. आपण गोल्डचे प्राइस पाहिले, जे अराउंड 2 महिन्या 3 महिन्यापूर्वी जे 1 लाखाच्या खाली होते, आज अराउंड 155 लॅक्स पर्यंत ते पोहोचलेले आहेत. तर हे महागाई का वाढते, तर हा एक मोठा इम्पॉर्टंट सेशन आहे. की आपण नेहमी म्हणत असतो की अमीर लोक अजून अमीर होत चाललेले आणि गरीब लोक गरीब का होत चाललेले. त्याच्या मागे रिझन आहे. त्याच्यामध्ये इन्फ्लेशन जो आहे तो सगळ्यात मोठा रोल प्ले करतो. आणि जे श्रीमंत, जे माइंडसेट वाले
जे लोक असतात म्हणजे जे रिच माइंडसेटवाले जे लोक असतात ते कशा प्रकारे त्यांचा इन्व्हेस्टमेंट करतात, कशा प्रकारे ते विचार करतात जेणेकरून ते इन्फ्लेशनला बीट करून त्यांची वेल्थ क्रिएशन करत असतात. पण जे पुअर माइंडसेटवाले पीपल असतात ते काय करतात की इन्फ्लेशन त्यांना माहीतच नसते. पहिली गोष्ट कुठे येते की गरीब लोक अजून गरीब का होत चालले आहेत कारण की त्यांना इन्फ्लेशन काय हे माहीतच नाहीये. त्याच्यानुसार त्यांचं इन्व्हेस्टमेंट जे आहे किंवा सेव्हिंग जे आहे ते ओल्ड माइंडसेट सारखं आहे, म्हणजे ओल्ड इन्व्हेस्टमेंटवर ते जास्त फोकस करतात जेणेकरून ते इन्फ्लेशनला बीट करतच नाहीये. राईट. तर आपण या सेशनमध्ये जाणून घेऊ की इन्फ्लेशन काय आहे, इन्फ्लेशनला आपण कशा प्रकारे बीट करू शकतो, आपलं वेल्थ क्रिएशन आपण कसं वाढवू शकतो. राईट. सो फर्स्ट आहे understanding of inflation. So inflation means the increase in prices of goods and services over time. When inflation rises, the same amount of money buy fewer things than before. म्हणजे याचा अर्थ काय होतो की इन्फ्लेशन जो रेट आहे तो आपले गुड्स म्हणजे जे आपण रोजच्या ज्या वस्तू विकत घेतो जसं दूध असेल, ग्रोसरी असेल, राईट, त्याच्यामध्ये ज्या सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्याच्यामध्ये त्या वस्तूंमध्ये प्राईजमध्ये प्राईस वाढल्या जाते त्याची, म्हणजे त्या पर्टिक्युलर गोष्टीची प्राईस वाढली जाते जेव्हा इन्फ्लेशन रेट हाय असतो. म्हणजे आता जर तुम्ही पेट्रोलचा भाव जर पाहिला असेल, राईट, पहिले 101 102 होता, पण आता कितीने भेटतो? 111 112 रुपयांनी. ते का भेटतंय? कारण क्रूड ऑइलची जी किंमत आहे, जे रॉ मटेरियल आहे त्याची कॉस्ट वाढलेली आहे, त्याच्यामुळे पेट्रोलचे भाव पण इथे वाढलेले आहेत. राईट. द सेम अमाऊंट ऑफ मनी बाय फ्युअर थिंग्स दॅन बिफोर. म्हणजे जेव्हा तुम्ही जर मिल्क जर पाहिलं असेल, जेव्हा एक 10 वर्षा पहिले जर मिल्कची किंमत पाहिली असेल तर 20 रुपये 15 रुपये लिटरने भेटायची, पण आता ती प्राइस कुठे गेलेली आहे? 40 रुपये लिटरवर. राईट. म्हणजे जी गोष्ट पहिले 10 रुपयाला भेटत होती आज ती 100 रुपयाला भेटते बिकॉज ऑफ इन्फ्लेशन रेट. राईट. हे अंडरस्टँडिंग झालं. राईट. तर इन्फ्लेशन रेट वाढण्याच्या मागे भरपूर काही गोष्टी असतात, ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू. सो नेक्स्ट आहे व्हाय प्राइजेस इन्क्रीजेस. प्राइजेस इन्क्रीजेस ड्यू टू सेव्हरल रिजन. त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतात. कारण की आता पेट्रोलचे भाव का वाढलेले आहेत? कारण की सध्या वॉर सिच्युएशन आहे. वॉर सिच्युएशनमुळे काय झालेलं आहे, इराकमधून जे तेल यायचं, राईट, त्या तेला पाठीमागं जे क्रूड ऑइल आहे, जे कच्चा माल आहे, त्याचे प्राइसेस वाढलेले आहेत. ही जर प्राइस वाढली तर बेसिकली इम्पोर्ट एक्सपोर्टचा खर्च वाढतो. इम्पोर्ट एक्सपोर्टचा खर्च वाढला तर छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या गोष्टीसाठी लागत असतात त्यांचा ट्रान्सपोर्टेशन जो खर्च आहे तो वाढतो. राईट. कारण की आपल्याला जर दिल्लीवरून काही माल मागवायचा असेल त्या टायमाला जर पेट्रोलची किंमत जर 100 रुपये असेल, राईट, त्या टायमाला तो आपल्याला कमी किमतीत भेटेल. राईट. पण ट्रान्सपोर्टेशन खर्च वाढला म्हणजे तुमच्या गुड्स जे आहेत म्हणजे जे वस्तू आहेत जी आपण खरेदी करणार आहोत त्याच्यावर डेफिनेटली प्राइसेस हाय होणार आहेत. राईट. तर समजलं की प्राइसेस का वाढत आहेत? सेव्हरल रिझनसाठी. कारण की जेव्हा कच्चा माल जेव्हा आपल्याला जास्त मोठ्या किमतीत जर भेटत असेल तर डेफिनेटली इकडे पण जे बाकीचे प्रोडक्ट असतात त्यांच्यावर प्राइस इन्क्रीज होते. राईट. सो सिम्पलचं आहे की डिमांड इन्क्रीजेस. म्हणजे काय होते की डिमांड जेव्हा इन्क्रीज होते वेन मोर पीपल वॉन्ट्स अ प्रोडक्ट बट सप्लाय इज लिमिटेड. एक्झाम्पल आहे ड्युरिंग फेस्टिवल सीझन आपण डिमांड फॉर गोल्ड इन्क्रीजेस अँड प्राइस रायझेस. म्हणजे जेव्हा कस्टमर जास्त होतात आणि स्टॉक जो आहे तो कमी असतो, राईट, तर तेव्हा जी डिमांड आहे ती डिमांड इन्क्रीज होते आणि त्याच्या प्राइसमध्ये पण आपल्याला जे आहे प्राइसमध्ये आपल्याला इन्क्रीमेंट दिसून येते, म्हणजे प्राइस थोडी तिथे इन्क्रीज होते. जर एक्झाम्पल अजून एक सोपं एक्झाम्पल घ्यायचं गेलं की तुम्ही सपोज बाजारात गेले, बाजारात तुम्हाला ॲपल आहे, ॲपलचा स्टॉक लिमिटेड आहे, म्हणजे अराउंड 1000 ॲपल फक्त मार्केटमध्ये उरलेले आहेत आणि घेणारे लोक जे आहेत ते 2000 आहेत. राईट. आणि प्रत्येकाला 1-1 किलो घ्यायचं आहे. राईट. तर त्याच्यामुळे काय होते की जो जास्त पैसा देईल त्याला ते प्रोडक्ट दिल्या जाईल. म्हणजे तिथं काय झाले ऑटोमॅटिकली तुमची जी प्राइस आहे त्या प्रोडक्टची ती वाढलेली आहे, कारण की डिमांड जास्त आहे पण क्वांटिटी कमी आहे. त्या टायमाला काय होते की प्राइस इन्क्रीज होते.
राईट. आता सध्याच्या पेट्रोलचा जर तुम्ही रेट पाहिला, कारण की सध्या पेट्रोल आता वॉर सिच्युएशनमध्ये लिमिटेड आहे, राईट, पण त्याची डिमांड खूप जास्त आहे. तर डिमांड जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं की 10 रुपीज जे आहेत, 9-10 रुपीज ते सध्या पेट्रोलच्या रेटमध्ये वाढवलेले आहेत. मे बी स्टेट वाईज थोडे वेगवेगळे प्राइसेस असतील, कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या जो रेट चालू आहे 113, म्हणजे 113 रुपये पेट्रोलला भेटते, जो की 102-104 रुपये होता, राईट. तर हे समजलं डिमांड आणि सप्लाय, राईट. याच्यामध्ये कन्फ्युजन आहे काही? येस. ओके. नाही सर. ओके. सो नेक्स्ट आहे प्रोडक्शन कॉस्ट इन्क्रीजेस. म्हणजे रॉ मटेरियलची जर प्राइस वाढली तर डेफिनेटली प्रोडक्शन कॉस्ट जे आहे, एखादी सपोज आपण वस्तू बनवत आहे, सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ की मला मिल्क बनवायचं आहे. मिल्क बनवण्यासाठी रॉ मटेरियल जो आहे, म्हणजे जे गाय वगैरे असेल किंवा म्हैस वगैरे असेल, तर त्यांच्या चाऱ्यासाठी जर तो जो चारा जर त्याची कॉस्ट वाढलेली असेल तर डेफिनेटली मिल्कच्या प्राइसमध्ये पण इन्क्रीज होईल. एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर इफ फ्युएल, इलेक्ट्रिसिटी, लेबर और रॉ मटेरियल कॉस्ट इन्क्रीजेस, प्रोडक्ट प्राइस ऑल्सो इन्क्रीजेस. म्हणजे ज्या बेसिक गोष्टी आहेत, जसं तुमचं इंधन असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, लेबर कॉस्ट असेल, रॉ मटेरियल कॉस्ट असेल, हे जर इन्क्रीज झालं तर डेफिनेटली जे प्रोडक्ट प्राइस आहे ती पण इन्क्रीज होणारच आहे. एक्झाम्पल सध्या आपण आता पेट्रोलचं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामध्ये पेट्रोल प्राइस रायझेस बिकॉज ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्रीजेस. म्हणजे याच्यामध्ये काय झालं की ट्रान्सपोर्टेशन जो कॉस्ट आहे तो पहिले 10 रुपये होता, पण आता तो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती लागतोय? 20 रुपये लागतोय. तर ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्रीज केल्यानंतर त्या ज्या पेट्रोलची प्राइस आहे ती नक्की वाढणारच आहे, कारण मेकिंग व्हेजिटेबल अँड ग्रॉसरीज मोर एक्सपेन्सिव्ह. याच्यामुळे काय होतं की पेट्रोलचे जर रेट वाढले तर डेफिनेटली याचा जो इफेक्ट कुठे पडणार आहे? प्रत्येक गोष्टीवर पडणार आहे, जसं व्हेजिटेबल असेल, ग्रोसरी असतील, कारण की मालाची देवाणघेवाण ट्रान्सपोर्टेशनच होते, कारण की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी माल पोहोचवण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टेशननेच पोचवावा लागतो. ट्रान्सपोर्टेशन मोस्टली पेट्रोलवर चालते, कोणी एरोप्लेन असेल, राईट. ट्रान्सपोर्टेशन कोणकोणत्या गोष्टी थ्रू करू शकतो? पण ट्रेन आहे, त्याच्यानंतर मोठे ट्रक्स वगैरे आहेत ज्याला पेट्रोल लागते. ओके. काही काही ठिकाणी ट्रेन्स वगैरे आहेत तर ते इलेक्ट्रिकलवर चालतात, राईट. तर तिथे इलेक्ट्रिकल चार्जेस जास्त पडतात. त्याच्यानंतर एरोप्लेन्स आहे, एरोप्लेन्सवर ट्रान्सपोर्टेशन होते, पण ते पण पेट्रोल डिझेलवर डिपेंड असते, राईट. जर त्याच गोष्टी जर इन्क्रीज झाल्या तर डेफिनेटली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली तर इथे प्राइजेस पण छोट्या मोठ्या मालाची इन्क्रीज होते, राईट. या गोष्टी आहेत इन्फ्लेमेशन रेट वाढण्याच्या पाठीमागे, राईट. पहिले आपण पाहिलं की डिमांड जर इन्क्रीज झाली त्या टायमाला आणि प्रोडक्शन कॉस्ट इन्क्रीजेस. म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी आपल्याला जर पहिले 5 रुपये लागत असतील, पण आता तीच वस्तू बनवायला मला जर 10 रुपये लागत असेल, डेफिनेटली मला प्रोडक्टची प्राइस वाढवावी लागणार आहे. जर प्रोडक्टची प्राइस जर मी वाढवली नाही तर डेफिनेटली मला त्याच्यात लॉस बेअर करावा लागणार आहे, राईट. सिम्पलचा फंडा आहे की प्रोडक्शन कॉस्ट जर इन्क्रीज झाली तर डेफिनेटली त्या प्रोडक्टची कॉस्ट पण वाढणार आहे. सो नेक्स्ट आहे